शिक्षणाचं महत्त्व जेव्हा प्रत्येक पालकांना कळतं आणि जेव्हा शिक्षणासाठी पालक आपल्या मुलांसाठी कष्ट करतो, मेहनत करतो आणि मुलांना जेव्हा सक्सेसफुल बनवतो, ते समाधान वेगळंच असतं. तर आज माझ्यासोबत आहे सूरज शिंदेचे पालक. सूरज शिंदे हा माझा जुना विद्यार्थी होता, जो आज MBBS ला आहे. आणि साकार PCMB इन्स्टिट्यूट हे कशा पद्धतीने काम करतंय हे आम्हाला जेव्हा आमचे पालक येऊन पुन्हा सांगतात, तेव्हा आम्हाला असं वाटतं की आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय आणि आम्हाला सुद्धा अजून काम करण्याचं बळ भेटतं. तर माझ्यासोबत आज शिंदे सर आहेत आणि ते एक शेतकरी आहेत आणि त्यांचा मुलगा सूरज शिंदे याला नीट मध्ये किती आले होते सर? 624 आले होते. आणि आज ते त्यांच्या पुतण्याचं ऍडमिशन म्हणजे सूरजच्या लहान भावाचं ऍडमिशन करण्यासाठी आले होते. म्हटलं की ते माझ्याशी जे बोलले ते जर पालकांनी ऐकलं आणि शेतकऱ्यांनी ऐकलं आणि खेड्यागावाच्या लोकांनी ऐकलं तर त्यांना सुद्धा एक मनोबळ त्यांचं वाढेल की आपणही आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो आणि त्यांनाही चांगलं इंजिनियर आणि डॉक्टर बनवू शकतो. तर हा पुढचे 5 मिनिटं मी सगळ्यांना विनंती करेल की पालकांनी, सूरजच्या वडिलांनी किंवा त्याच्या आईनी किंवा परिवाराने जो सपोर्ट सूरजला दिला आणि ज्या पद्धतीने सूरजने अभ्यास केला तो कसा केला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, सगळ्यात पहिले सांगा तुम्ही काय करता, कुठे राहता? मी बोरगाव सारवणीला राहतो आणि मी शेती करतो. अच्छा. शेती 2-2.5 एकर शेती आहे. तिथे सगळी मेहनत करून मी 10वी पर्यंत त्याला कसं बस शिकवलं. मला वाटलं काहीतरी डॉक्टर कशा विचारच केला नाही, पण मला 1-2 जणांना साकारला ऍडमिशन घ्या म्हणून सांगितलं. मग मी त्या वर्षी इथं आलो, सरांना बोललो, मग त्यांना हाव करून हे केलं. पण नंतर मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मलाच काही येत नाही. माझं शिक्षण 8वी पर्यंत झालेलं होतं. 8वी पर्यंत झालेलं आहे? हो सर. बरं, सूरज 10वी पर्यंत तुम्हाला वाटायचं का अभ्यासू आहे? हो, असा अभ्यास होऊन वाटत होतं, पण इतकं काही मी लक्ष द्यायचं नव्हतं ना. मी तेव्हा याला अभ्यास करून तो बसायचा. मी म्हणायचो झोप बेटा तो आता, तरी तो म्हणतो पप्पा मला थोडा वेळ अभ्यास करू द्या, काही ना काही तुम्ही जी मेहनत करते ती माझ्यावर बी उद्या यायला नको, अशी त्याची भावना होती. तो बोलून दाखवता, पण मी तिच्याकडे काही केअर करायचो नाही. मेन म्हणजे काय, सूरज मला फक्त जाणून घ्यायचं होतं कारण की सूरज क्लासमध्ये जेव्हा अभ्यास करायचा तेव्हा तो खूप शांत असायचा आणि खूप म्हणजे डिसिप्लिन असायचा. शिस्त म्हणजे शिस्त. आणि बिलकुल कधी उलट उत्तर नाही, एकदम हळू आवाजात त्याचं बोलणं असायचं. आणि मला वाटतं अजूनही सूरज तसाच आहे. तर सूरजनी नेमकी 11वी-12वी मध्ये कसं स्ट्रगल केलं आणि कशा पद्धतीने त्यांनी मला वाटतं रिपीट पण केलं ना? हो, रिपीट पण एक रिपीट केलं. हो, रिपीट. तर त्याचा प्रवास कसा होता? त्याचा खूप शांत स्वभाव, माझ्याशी पण जास्त बोलायचा नाही. पप्पा यस आणि नो असं या 2 शब्दात बोलायचा. अरे हा, असा जास्त नाही. पण पप्पाला त्रास होऊन मी त्याला एकदा 500 रुपये दिले खर्चाला. त्यानं ती नोट 2 महिने ठेवली खिशात. क्या बात आहे. त्यानं 1 रुपया सुद्धा त्यातून खर्च केला नाही. मेसवर जेवढं दिलं तेवढंच खायचं. आणि इथून तर तिथं मी क्रांती चौकात रूम घेऊन दिली होती. तेवढ्या याच्यात तुझ्या तिथं राहायचा तू. तिथं 1700 रुपये महिन्याने हे होती. तर तेवढेच पैसे त्याला मी द्यायचो ना. 2 महिन्यानंतर सूरज घरी आला, बेटा तुझ्याजवळ हे पैसे कुठून आले? तो पप्पा तुम्ही मला 500 रुपये दिले, तेच 500 रुपये माझ्याकडे 2 महिन्यानंतर. आता मला हे सांगा की तुम्ही शेती करता, शेतकरी आहेत किंवा गावामध्ये अजून बरेच मंडळी असतात, तर प्रत्येकाने आपल्या मुलाला शिकण्यासाठी संधी दिली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? हो, यस, 100%. बाकीचे सगळे एखादी बिल्डिंग जरी कमावून ठेवली काही कामाची नाही. मुलगा जर चांगला निघला तर त्याचं खूप काही आहे. मी दिवसातून 10 वेळेस तर तुमच्या तोंडातून निघत असाल. साकारला माझा मुलगा होता तर लागला. माझी बायको, माझी मुलगी, हे सगळं कुटुंब साकारच हे करतात. मेन म्हणजे मला आता असं इतकं चांगलं वाटतंय की आमची खरी जी पावती असती ती म्हणजे एक मध्यमवर्गीय किंवा मेहनती कुटुंब, गरीब कुटुंब आहे सर आमचं, खूप शांत. आणि मला वाटतं जेव्हा सूरज हा व्हिडिओ बघेल तेव्हा त्याला सुद्धा खूप भरून येईल. आणि सूरज, मी या व्हिडिओ थ्रू तुला हे सांगू इच्छितो की तुझे पालक, तुझे परिवार, तर तुला तुझ्यावर खूप अभिमान आहे, पण आम्हाला सुद्धा तुझं खूप कौतुक आहे, तुझा अभिमान आहे. तू एक खूप चांगला डॉक्टर बनशील, समाजसेवा करशील अशीच तुझ्याकडून आशा आहे. तर तू नक्की जेव्हा संभाजीनगरला वापस येशील तेव्हा येऊन भेट. बरं, ऍज अ पालक म्हणून तुम्ही म्हटले की तुम्ही 8वी पर्यंत शिकलेले आहेत, पण जेव्हा त्याला अडचणी यायच्या तेव्हा तुम्ही त्याला कसा सपोर्ट केला? मी अडचणी, आता मी प्रत्येकाला तुमच्यासारखे देव माणसं जगात आहे सर. आता प्रत्यक्ष येऊन मी भेटायचो. काही जरी अडचण, मुख्याध्यापक हो, शाळेत हो, मी जायचो त्यांना प्रत्यक्ष, माझा मुलगा असा आहे, त्याला गाईड नाहीये, पुस्तक नाहीये, मी तुम्ही घेऊन द्या, मी तुम्हाला 2 महिन्यात पैसे फेडन. त्या पद्धतीनं असं टप्प्याटप्प्यानं शिक्षण एवढं नसेल तरी शिक्षणाचं महत्व तुम्हाला महत्व खूप कळलं. खूप
बरं, काय वाटतं तुम्हाला शिक्षण एवढं महत्वाचं आहे? शिक्षण म्हणजे सर असं वाटतं मला की हे बरेच जे हे आहे ना, आपण कितीही कमावून ठेवलं तर काही कामात गावातले आमचे एक गावात आमच्या चुलत काकाच होते, ते MPSC बोर्डाचे चेअरमन होते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे. तर त्यांच्याकडे लोक आले की घर 1000-2000 लोक जमा व्हायचे. मग ते आम्ही बघायचो ना सर, तर सूरज म्हणता काका जर आपले बाबा आहे, चुलत बाबा, ते जर बोर्डात चेअरमन बनू शकता तर आपण डॉक्टर बी बनू शकत नाही. नक्कीच बनू शकतो. असं त्याच्या लहानपणापासून वयाच्या 8व्या वर्षापासून तो म्हणायचा. ते 5 वर्ष सदस्य होते सर, 6 वर्ष चेअरमन होते MPSC बोर्डाचे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे. म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं महत्व तिथून कळालं बाबा. थोडं हे होत गेलं की हे वागणीचं दूध आहे, हे असं आहे, हे ते प्रत्येक डोक्यात भिनून गेलं ते माझ्या. आणि आपल्याला वाटत होतं काहीतरी मुलांना करावं, हे आपण जे क्षेत्र निवडलं याच्यात ते न राहू नये. त्याच्यात मला असं वाटतं की सगळ्यांनीच प्रगती केली पाहिजे. प्रगती करायलाच पाहिजे, ते तर आहे. शेतीत बी प्रगती होती सर, पण रिस्क आहे. आणि नाही, शेतकऱ्याचा मुलगा नंतर काय होतं, आपण शेती जरी पैसे भरपूर असले तर नुसतं पैशानं होत नाही, बरोबर, त्याला ब्रेन हे सुद्धा पाहिजे, मेहनत करण्याची. डॉक्टर झाला की त्याच्यात समाजामध्ये जी किंमत राहते ती शेतकऱ्याला किंमत राहत नाही. पण साकार क्लासेसमध्ये तुमच्यासारख्या पालकांमुळे आणि तुमच्या मुलांमुळेच आम्हाला आज जे यश भेटलंय ते आम्ही बघतोय. आणि इथून पुढे सुद्धा शेतकरी असेल, मध्यमवर्गीय असेल, त्यांना आमच्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही 100% करू. तर ह्या व्हिडिओमधून तुम्ही नक्कीच काहीतरी शिकला असाल असं बघणाऱ्या पालकांना मला असं वाटतं. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा जर हा व्हिडिओ बघितला असेल त्यांना सुद्धा बरंच काही शिकण्यासारखं आहे. तर मुलांनो आणि पालकांनो, मेहनत करत राहा. तुमच्या अडचणी जरी असतील त्या हळूहळू दूर होतील. म्हणजे जर तुम्ही सूरजच्या वडिलांकडे बघितलं असेल, त्यांचं म्हणणं काय की जेव्हा अडचणी येतात तेव्हा बोला. त्या अडचणी थोड्या कमी होतात, नक्की बोलल्याने गोष्टी सॉल्व्ह होतात. तर सर्वांना, तुम्हाला सुद्धा, सूरजला सुद्धा पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.